आज या ठिकाणी घराक संघर्ष समितीची बैठक आयोजित केलेली होती. कारण हिरामन दादा गेल्यानंतर 9 महिने आपलं एकदम गाडा थंडगार होता, परंतु आपण आता नवनीच एकदम यंग तरुण तडफदार घराक संघर्ष समितीला वाहून घेणारा एक असा आपण अध्यक्ष नेमलेला नवीन पिढीसाठी, त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला इलेक्शन लढवायचे आहेत. तरी मी पूर्वे प्रभाग क्रमांक 15 मधून आपले उमेदवार दिलेले आहेत. आता जे बोलले तुमच्यासमोर ते आपले नंदकुमार गोपीनाथ पाटील हे कोपरी गावची ओबीसी समाजात आहेत. त्यांना आपण इच्छुक उमेदवार आपलं घोषित केलेलं आहे. नुकतंच 26 नोव्हेंबरला जो संविधान दिन साजरा केला, त्या संविधान दिनी एकूण त्या परिसरातली आपली जी काही घराक संघर्ष समितीची एकता नगरची लोक त्या ठिकाणी हजर होती. परंतु तो कार्यक्रम जे काही लोक असतील राजकारणी त्यांच्या नजरेमध्ये आला आणि त्यांनी आमच्यावर काही आरोप केले. परंतु आरोप जे लोक करत असतात, घराक संघर्ष समितीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्या आरोपाला आम्ही वेळोवेळी उत्तर देत राहू. जरी आमचे घराक संघर्ष समितीचे कार्यकर्ते ग्रुपवर काही कॉमेंट करत नसतील, परंतु मी स्वतः कॉमेंट केली आणि त्या ग्रुपवर आम्ही बोललेलो आहे आणि बोलण्यापेक्षा आम्ही ते कृतीतून त्या ठिकाणी दाखवणार आहोत. आणि आम्ही घराक संघर्ष समिती म्हणून आज आमचे 4 उमेदवार असतील, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजूनही त्यामध्ये आमचं सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी दाखवू आणि आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून घराक संघर्ष समिती 4 नव्हे तर 40 आमचे नगरसेवक कसे निवडून येतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. आणि जे काही विरोधक टीका करत असतील त्या टीकेला आम्ही निश्चितपणे आमच्या कामातून उत्तर देऊ. एवढं त्या ठिकाणी मी घराक संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या पटेल साहेबांना आज आम्ही त्या ठिकाणी बोलले नसतील, पण कामात काही लोक आमची व्यस्त होती. ज्या दिवशी त्यांच्यावर टीका झाली त्या ठिकाणी आम्ही मुंबईला गेलो होतो ऍडव्होकेट क्रांतींना भेटण्यासाठी. त्या ठिकाणी आम्ही उत्तर दिलं नाही, परंतु आता त्या ठिकाणी जाऊन आमच्या प्रभागामध्ये जाऊन आम्ही त्यांना उत्तर देऊ हीच ग्वाही देतो आणि कामाला लागू असं आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. लढेंगे हम सब, पटेल साहेब आगे बढ़ो, नंदकुमार पाटील साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. लढा आपल्याला द्यायला सर्वांना, जे काय होईल ते तुमच्या तुम्ही बरोबर आहेत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही फितूर होऊ नका. एक राहा. मग पुढचं आपल्याला मला तर काहीच नाही पाहिजे. देवाने सर्व काय मला दिलेलं आहे. फक्त मला तुमची सेवा करते पटेल साहेबांकडून अर्ध्या रात्री तुमच्याकडे उभा आहे. मला देवाने सर्व काय दिलेलं आहे. मला मुंबईला जायचं करून घ्या. मी आहे करा ना, आता अध्यक्ष आहेत ना. मला मुंबईला जायचं आहे. सर्वसामान्य जमू देत नाही. मला पण वाटतंय तुम्ही पण एक हिंमत करावी आणि हिंमत दाखवावी या लोकांना, आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी पुढे जाण्याचा मार्ग आपण कुठेतरी शोधावा. कुठल्या तरी माणसामध्ये तो आपल्याला मार्ग शोधतोय. आपले मॅडम असतील, साहेब असतील, पटेल साहेब असतील, कुठून तरी आपल्याला एक मार्ग काढा. आणि तुमची एकी आहे हीच सर्व काय करून देईल आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग. आणि तुम्ही त्याचे 500 रुपये घ्याल आणि 1000 रुपये घ्याल, त्याच्यामध्ये कोण जिंकणार नाही. आणि मलाही वाटतंय हे सर्व तुमच्या झोपड्यांवर लोड येतोय, ते तोडण्याचा करता देवावरून सर्व होतोय. तर तुमची एकी असली तर हे तोडता येणार नाही. त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घराक संघर्ष समितीचा विजय असो. लढेंगे.